नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावनी घरी जायला निघालेली असते. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते. तेव्हा सावनी लगेचच मुक्ताला आवाज देऊन थांबून घेते आणि म्हणत असते, मुक्ता, मला वाटलंच होतं तू इथे आली असशील. कारण मुलींची लग्न झाल्यानंतर ती काही महिने तरी या ठिकाणी नेहमी येतच असतात. इथे पार्लर आहे ना, तू पार्लरलाच आली असशील ना, मी सुद्धा तिथूनच आले. तेव्हा मुक्ता वाकून वाकून बघत असते, तिथे पार्लर आहे का. तेव्हा सावनी म्हणत असते, जेव्हा मी इथे लग्न झाल्यानंतर येत होते ना, तेव्हा सागर मला खूप नोटीस करायचा. म्हणजे मी आयब्रो जरी केल्या ना तरीसुद्धा तो मला कॉम्प्लिमेंट करायचा. कारण त्यावेळेला तो फक्त माझ्याकडेच बघायचा ना म्हणून. पण तू इथे त्यासाठीच आली आहेस का. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, मी पार्लरला आले नव्हते. इथे माझा एक पेशंट आहे, त्यांना मी व्हिजिट करायला इथे आले होते. तेव्हा सावनी म्हणत असते, पेशंटला व्हिजिट करण्यासाठी एवढी फॅशनेबल साडी नेसून आली आहेस का तू. तेव्हा मुक्ता म्हणते, इथूनच मला एका फंक्शनसाठी जायचं आहे, म्हणून मी या साडीमध्ये आली आहे. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, मुक्ता, तुला माहिती आहे का, जेव्हा मी सागरबरोबर होते ना, तेव्हा मी आयब्रो जरी केल्या तरीसुद्धा सागरच्या लगेच ते लक्षात यायचं आणि तो मला कॉम्प्लिमेंट करायचा. पण तुझ्याबाबत असं होत नसेल ना. कारण काही नवऱ्यांनी आपल्या बायकांनी हेअर कलर जरी केला ना तरीसुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही, कारण ते नोटीसच करत नाहीत. तसं सागर आधी तुझ्याकडे बघायला तर पाहिजे, तेव्हा तो तुला नोटीस करेल ना आणि त्यानंतर तुला कॉम्प्लिमेंट करेल. पण तुझ्या बाबतीत तर असं काही घडतच नसेल, बरोबर की नाही. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की हे लग्न मी सागरसाठी केलंच नाही आहे, त्यांच्या प्रेमासाठी केलंच नाही आहे. हे लग्न मी फक्त सईसाठी केलं आहे आणि हे सागरलासुद्धा अगदी बरोबर माहिती आहे. कारण त्यांनीसुद्धा हे लग्न माझ्याबरोबर सईसाठीच केलं आहे. या बाबतीत आमच्या दोघांची टीम आहे. असं म्हणून आता मुक्ता म्हणते, मला उशीर होतो आणि ती तिथून जाते. तर इथे आता या गेममध्ये माधवी हारलेली असते. तेव्हा इंद्रा म्हणत असते की आता तुम्ही हारलेत तर आता तुम्हाला शिक्षा मिळायलाच हवी. तेव्हा इथे माधवी म्हणते, बरं बरं, मी जाते. माझ्या आता लक्षात आलं, मी डाळ कुकरला लावलेली आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की इथे डाळ शिजत नाही आहे, म्हणून आता घरची डाळ आठवली का. आता शिक्षा तर भोगावी लागेल, तुम्हाला छान असं तयार व्हावं लागेल. तेव्हा माधवी म्हणते, असं तयार नाही नाही, एवढं मला नाही झेपणार. तेव्हा इंद्रा म्हणत असते, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, मी तुला छान तयार करते. तेव्हा माधवी म्हणते, मी घरी जाते ना तयार व्हायला. तेव्हा इंद्रा कोळी म्हणते, नाही नाही, मी इथे असताना तू घरी जायची काही गरज नाही आहे. तर इथे तनू आता हर्षवर्धनला म्हणत असते, हर्षवर्धन, तू सागरला काय म्हणालेस की सई ही तुझी मुलगी आहे. हे सगळं ऐकून सागरला तर खूप मोठा धक्काच बसला असेल. चांगलं केलंस तू सागरला मात देण्यासाठी. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, तनू गप्प बसा, तू त्याला उगाच चढवायचं काम करू नकोस. हर्षवर्धन, तुझ्या लक्षात येतंय का, तुझ्या अशा वागण्याने अशा बोलण्याने माझ्यावरती आणि माझ्या सईवरती शिंतोडे उडता येते. तेव्हा इथे माझी इज्जत जाते, माझ्या कॅरेक्टरवरती गोष्टी येत आहेत, कळते का तुला. तेव्हा तनू म्हणते, हर्षवर्धन, कॅरेक्टरबद्दल बघ कोण बोलतंय ते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, ए सावने, तू गप्प बस ना, कशाला भांडतेस तू. तनू, फक्त आता तुला तुझ्या हेडलाईनमध्ये आहे ना सागरच्या या सगळ्या इमेजचा फायदा करून घ्यायचा आहे. तेव्हा इथे तनू म्हणते, या सगळ्यामध्ये आपण सावनीचा उपयोग करून घेऊया का. तिला आपण मध्ये घेतलं ना तर सागर कसा अजून थोडासा चिडचिडा होतो आणि काहीतरी चुका करून बसतो. तेव्हा इथे सावनी म्हणते, तनू, तू इथून गेलीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा तनू म्हणते, अगं मला काय जायला सांगतेस. तुला जर सई तुझ्याकडे हवी असेल आणि त्या सागरला मात द्यायची असेल तर तुला आपण एक अबला नारी म्हणून उभं करूया ना सगळ्यांसमोर. त्यासाठी फक्त मला तुझी इंटरव्ह्यू घ्यावी लागेल आणि सईला तुझ्याकडे आणावं लागेल. तर इथे आता स्वाती आणि इंद्रा दोघीजणी माधवीला तयार करत असतात आणि खूप सुंदर दिसत असते माधवी. तेव्हा इथे तयार करून झाल्यानंतर इंद्रा माधवीला म्हणत असते की विहीनबाई, तुम्ही खूपच जास्त सुंदर दिसताय. पण इथे माधवीला खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतं, कारण ती कधीही अशी कोळी टाईप तयार झालेली नसते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, ग म्हणजे बाय, तू किती सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे का, खूपच जास्त सुंदर दिसतेस तू. आणि ही वेणी म्हणजे कोळ्यांची शान असते. तेव्हा इथे तिच्या मैत्रिणीसुद्धा म्हणत असतात, नाहीतर काय ग बाय, म्हणजे तुम्ही खरंच खूपच जास्त सुंदर दिसताय. सगळ्याच जणी आता इथे माधवीचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, पण मला असं वाटतंय की मी कुठला तरी असा पुतळा आहे, जो असा चालतो नाही का एकदम स्ट्रेट, तसं वाटतंय मला, असं बांधल्यासारखं वाटतंय पूर्णपणे. तेव्हा स्वाती म्हणते, नाही नाही काकू, पण मी खरं सांगते, तुम्ही खूपच जास्त छान दिसताय, सुंदर दिसताय तुम्ही या सगळ्यामध्ये. तेव्हा माधवी म्हणते, मला या एवढ्या दागिन्यांची वगैरे सवय नाही आहे ना.
तेव्हा इथे आता गेमला सुरुवात होणार असते. तेव्हा इंद्रा म्हणते, आता माझ्या विहीणबाईला नको ये बाय म्हणजे, बस तू इथे बस. तेव्हा माधवी म्हणते, असं कसं बोलता तुम्ही? आता मी सुद्धा तुम्हाला एक गेम सांगणार. मी काय तुम्हाला अशी ढबू वाटते का? तेव्हा स्वाती म्हणते, नको नको तुमचा गेम नको. तुम्ही काहीतरी अशी गणित, पाठांतर असंच काहीतरी सांगाल. असं नको गेम आम्हाला. तेव्हा इथे माधवी म्हणते, नाही नाही सोप्पा गेम आहे एकदम. तर इकडे डान्स स्टेप एक माधवी करून दाखवते आणि ती आता शेवटपर्यंत जायला हवी असते. तर इथे आता डान्स स्टेप सांगितलेली जी असते ती आता माधवीपर्यंत जाईपर्यंत ती स्टेप पूर्णपणे बदललेली असते. तेव्हा माधवी जेव्हा ती स्टेप करते तेव्हा ती चुकीची असते. तेव्हा इथे लगेचच इंद्रा म्हणते, असंच ना, ही बरोबर स्टेप केली आहे ना मी. तेव्हा माधवी म्हणते, नाही नाही नाही, एकदम चुकीची स्टेप आहे, ही स्टेप ती नव्हतीच, तर आता शिक्षा मिळणार. तर इथे सागरने आता वकिलांना बोलावलेलं असतं. इथे त्याला ॲडवाईस हवी असते. तेव्हा सागरला आठवत असतं, मुक्ता म्हणालेली असते की हे लग्न करण्यासाठी मी किती एक्सायटेड होते, फक्त सईसाठी, कारण मला आयुष्यभर सईबरोबर राहायला मिळणार होतं. तरी ते इंद्रासुद्धा म्हणत असते की काही करा, पण माझ्या काळजाचा तुकडा माझी सई माझ्याकडेच आली पाहिजे. तरी ते सईसुद्धा सागरला म्हणालेली असते की मी कचरा करणार नाही, हट्ट करणार नाही, पण पप्पा मला तुझ्याकडे यायचं आहे. तरी ते हर्षवर्धन सागरला म्हणालेला असतो की सई ही माझी मुलगी आहे, सई हर्षवर्धन अधिकारी. तरी ते मुक्ता म्हणालेली असते सागरला, जर तुम्ही आता सईला पूर्ण हात लावला ना, तर मी कोर्टात जाणार नाही आहे, मी तुमचा तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईन. तर हे सगळं आता सागरला आठवत असतं. तेव्हा इथे कुलकर्णी म्हणत असतात की सागर सर, तुम्ही मला इथे कशासाठी बोलावले, म्हणजे तुम्हाला काय सल्ला हवा आहे? तुम्ही सांगितलं तर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ना सर. तेव्हा सागर म्हणतो, सांगतोय मी तुम्हाला, मी जर सईला हर्षवर्धन आणि सावनीकडे परत केलं तर तर तुम्हाला ह्याच्यावरती काय बोलायचं आहे? तेव्हा इथे कुलकर्णी म्हणत असतात, सर तुम्ही असं का बोलताय? तेव्हा इथे सागर म्हणत असतो, तुम्ही माझे लीगल ॲडवायझर आहात, म्हणून मी तुमच्याकडून फक्त सल्ला मागतोय. तेव्हा इथे कुलकर्णी म्हणत असतात, सर मी तुमचा लीगल ॲडवाईज आहे, म्हणजे कायदेशीर सल्लागार. कायदेशीर हा शब्द काढला तर मी सल्लागार म्हणून तुम्हाला विचारतो की तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेताय? सई जेव्हा तुमच्याकडे नव्हती तेव्हाची तुमची तगमग मी बघितली आहे सर, आणि ज्या माणसांबरोबर तिचं रक्ताचं नातंच नाही आहे त्या माणसाकडे तुम्ही सईला का द्यायला बघताय? ते सावनी आई म्हणून किती शून्य आहे तुम्हाला माहिती आहे ना. तिने कधी आईची माया दिली आहे का सईला? लहान असताना तिला सोडून गेली, आणि तो हर्षवर्धन हे सगळं तुम्हाला कमीपणा देण्यासाठी करतोय आणि सावनी तुम्हाला हरवण्यासाठी करते. अशा माणसांकडे तुम्ही सईला सोडणं हे मला तरी योग्य वाटत नाही. तुम्ही एवढा मोठा निर्णय कशासाठी घेताय? तेव्हा सागर म्हणतो, जेव्हा मी हे घरी सांगेन तेव्हा सगळे इमोशनल होऊन माझ्यावरती चढणारच आहेत, खास करून ती मुक्ता गोखले. तर इथे आता तनू म्हणत असते की हे बघ सावनी, तुला फक्त एक आबला नारी म्हणून उभं करायचं आहे, सगळ्यांसमोर एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणजे सई तुझ्याकडे आलेच म्हणून समज. तेव्हा इथे सावनी जात असताना इथे हर्षवर्धन म्हणतो, तू असं का करतेस? थोडीशी मदत तर करायची आहे ना तुला. तेव्हा सावनी म्हणते, आत्तापर्यंत हेच तर करत आली आहे ना मी. 6 वर्षामध्ये तू जसं म्हणतोयस ना तसंच मी करते, बाकी दुसरं वेगळं काय करते? एवढं सगळं करून फक्त माझ्या चारित्र्यावरती सगळेजण शिंतोरे उडवतायत, बोलतायत, मला काय मिळालं? तेव्हा सागर म्हणतो, तुला अजून काय हवंय? सागर बरोबर त्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये कशी राहत होतीस तू, आणि इथे एवढं क्लासी राहतेस, तुला हवंय ते तुला इथे मिळते, परफ्यूम, वाईन, जसं तुला हवंय तशी तू जगतेस ना. तेव्हा इथे सावनी म्हणत असं, पण रिस्पेक्ट कुठे आहे? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, काय म्हणालीस? तेव्हा सावनी म्हणते, काही नाही, मी जाते, मला बोलायचंच नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ सावनी, तू कशाला एवढी चिडचिड करते? तुला फक्त एकदा आता माझी मदत करायची आहे. तेव्हा सावनी म्हणते, मी तुला कधीपासून म्हणते माझ्याबरोबर लग्न कर, लग्न कर, ते तुला जमत नाही आहे, फक्त तुला सागरला हरवायचं आहे म्हणून तू माझा यूज करून घेतोयस. तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणतो, सावनी तुझं पण ना, बरं ठीक आहे आपण लग्न करूया, पण जेव्हा सई कायमची या घरामध्ये येईल ना तेव्हाच मी तुझ्याबरोबर लग्न करेन. मला सुद्धा लग्न करून आता शांतपणे सेटल व्हायचं आहे. तेव्हा इथे सावनी म्हणते, म्हणजे कधीच लग्न करणार नाही आहेस ना तू माझ्याबरोबर? कारण सई इथे येईल की नाही मला माहिती नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की सई इथे येईल, फक्त त्यासाठी तुला सुद्धा थोडे प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हा इथे जेव्हा हर्षवर्धन सावनीला म्हणतो की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तेव्हा सावनीला खूपच जास्त आनंद होतो. तर हर्षवर्धनने केलेला प्लॅन असतो सावनीला थोडंसं फसवण्यासाठी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, हर्षवर्धन सईला फोन करतो आणि विचारतो की सई तू कुणासारखी दिसतेस, मम्मीसारखं किंवा पप्पासारखी? जरा विचार ना तुझ्या पप्पाला. तेव्हा सई जाऊन म्हणते की पप्पा मी कुणासारखी दिसते? मुक्ताई म्हणाली की मी मम्मीसारखी दिसते, पण मी तुझी मुलगी आहे ना पप्पा, सांग ना मी तुझ्यासारखी दिसते ना पप्पा? तेव्हा सागरला राग येतो आणि तो सईचा हात पकडून तिला बाजूला करतो.